नमस्कार. मी संतोष पुजारी, कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी. उद्या दिनांक 24 मे 24 मे ते 28 मे या दरम्यान 5 दिवसीय आंबा महोत्सव भरवण्यात येत आहे. तरी कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी व कृषी पणन महामंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने हे आंबा महोत्सव भरवण्यात येत आहे. तर आटपाडीचा आंबा हा प्रसिद्ध आंबा म्हणून ओळखला जातो. जसं की आटपाडीचं डाळिंब, तसंच त्याचप्रमाणे आटपाडीचं आंबा हे प्रसिद्ध होत चाललेलं आहे. आता बघायला गेलं तर पहिलं डाळिंब क्षेत्र 5,500 हेक्टरच्या वर होतं. अजून त्याची वाढ होत चालली आहे. तसंच त्याचप्रमाणे आज बघितलं तर जवळपास 550 हेक्टर आंबा लागवड झाली आहे आणि अजून लागवड होत आहे. आंबा लागवडीचा एक फायदा असा आहे की रोगराई कमी, पाणी कमी आणि कुठल्याही भागात आंबा येतोय. आपला आंबा केशर आंबा हा हापूसला बी टक्कर देतोय. हापूस आंब्यापेक्षाही चव केशर आंब्याला ज्यादा आहे. तसं बघायला गेलं तर आपल्याकडे आता व्हरायटी म्हणलं तर जवळपास बऱ्याच व्हरायटी आपल्याकडे येतात. आता आंबा महोत्सवला मागल्या वर्षी आम्ही बघितलं, जवळजवळ एका शेतकऱ्यानं 36 प्रकारचं आंबा आणलं होतं. खानापूरचं एक शेतकरी होता, त्यांनी जवळपास 36 प्रकारचं आंबा इथं आपल्याकडे आणला होता. आता आत्ताच थोड्या वेळापूर्वी मला फोन आला मोहोळवरून, देवका ते फार्म हाऊस मधून. तर त्यांच्याकडं 2 ते 2.5 किलोचा हनुमान आंबा असा येतोय. तर ते पण आपल्याकडे स्टॉल उद्या लावणार आहेत. जवळपास आपल्याकडं 20 ते 25 स्टॉल उद्या येतील. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे आंब तुम्हाला बघायला मिळतील. खास आटपाडी व आटपाडी परिसरातील खवय्यासाठी ही सोय केलेली आहे. आमचा ही उपक्रम आटपाडी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना सोयीसाठी करतोय आपण आणि शेतकऱ्यांनी व खवय्यांनी ह्याचा लाभ घ्यावा. जवळजवळ आपल्याकडं ह्या वर्षी भयानक प्रमाणात आंब्याचं पीक आलं आहे आणि चांगल्या प्रतीचं आहे. यावर्षी निर्यात बंदी असल्याने आपला आंबा बाहेर जास्त गेला नाही, त्यामुळे आपला दर पडला. त्यासाठी सुद्धा काही उपाययोजना केल्या पाहिजे. त्यासाठी शेतकरी गट किंवा मार्केट कमिटी आम्ही सुद्धा पुढाकार घेत आहोत. अजून पुढे काय भविष्यात अडचणी येऊ नये यासाठी सर्वांनी एकत्रित राहून शेतकरी गट ही करून सर्वांशी एकत्रित राहूनच केलं पाहिजे. आंबा इथून पुढे अजून लागवड ज्यादा प्रमाणात होणार.